कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वेगवान लाटेत समाजात होणारे नवे बदल स्वीकारणारी आणि त्यांना सक्षमपणे सामोरी जाणारी पिढी महाराष्ट्र ज्ञान महामंडळाने घडवावी असे आवाहन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले। MKCLच्या नाविन्यपूर्ण आणि विकासाभिमुख उपक्रमात आपली भूमिका अदा करण्यासाठी राज्य शासन अग्रेसर राहील अशी ग्वाही त्यांनी दिली आहे। बाणेर येथील बंटारा भवन येथे महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादितच्या रौप्य महोत्सवी स्थापना दिवस कार्यक्रमात ते बोलत होते। यावेळी उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार, उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार, माजी मंत्री दिलीप वळसे पाटील, MKCLचे अध्यक्ष पद्मविभूषण डॉक्टर अनिल काकोडकर, संस्थापक पद्मभूषण डॉक्टर विजय भटकर, डॉक्टर विवेक सावंत, MKCLचे व्यवस्थापकीय संचालक समीर पांडे आदी उपस्थित होते। मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, आज कृत्रिम बुद्धिमत्तेचे मोठे आव्हान आपल्यासमोर असताना हे ज्ञान शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवणे महत्त्वाचे आहे। डेटा हा जगातील संपत्तीचा भाग झाला आहे। या परिस्थितीत नवी मूल्ये आणि आव्हाने ओळखून पुढे जावे लागेल। क्वांटम कम्प्युटिंग, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि सेमिकॉन या 3 क्षेत्रात उत्तम मनुष्यबळ निर्माण करून नव्या लाटेत आपल्याला पुढे जाता येईल। महाराष्ट्र हे देशाचे डेटा सेंटर कॅपिटल आहे। देशातील 60% डेटा सेंटर क्षमता महाराष्ट्राकडे आहे। या सुविधांचा लाभ घेण्याचे प्रयत्न MKCLने करायला हवेत। उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, महाराष्ट्र ज्ञान महामंडळाने गेल्या 25 वर्षात जगभरात अखंड ज्ञानाचा प्रकाश पसरवण्याचे कार्य केले आहे। संस्थेने संगणक साक्षरतेपासून सुरुवात करून लाखो विद्यार्थ्यांपर्यंत संगणकीय तंत्रज्ञान पोहोचवले। डिजिटल युगात ग्रामीण भागात नवे तंत्रज्ञान पोहोचवण्याचे कार्य संस्थेने केल्याचं त्यांनी सांगितलं। ॲडव्होकेट आशिष शेलार म्हणाले, महाराष्ट्र ज्ञान महामंडळ हा शासनासाठी अभिमानाचा विषय आहे। ज्ञान आणि कौशल्याला MKCL महत्त्व देत असल्याने ही ज्ञानमार्गातील चळवळ झाली असल्याचं त्यांनी सांगितलं। महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादितच्या रौप्य महोत्सवी स्थापना दिवसाच्या सकाळच्या सत्रातील कार्यक्रमात उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते हायब्रिड फ्युचर ऑफ हायर एज्युकेशन इकोसिस्टीम या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले। युनिफाईड क्रेडिट इंटरफेस या ॲपचे लोकार्पणही पाटील यांच्या हस्ते करण्यात आले। या ॲपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी विविध अभ्यासक्रमातून मिळवलेले क्रेडिट त्यांच्या पदवीत रूपांतरित करण्याची सुलभता येणार आहे। डेमोक्रेटायझेशन होत नाही। समाजातल्या सगळ्या स्तराचा विचार हा प्रॉफिट मोटिव्हमध्ये होऊ शकत नाही, कारण समाजातला एक मोठा स्तर असा आहे की ज्याला ज्यावेळी आपण या सगळ्या व्यवस्थेमध्ये आणतो त्या व्यवस्थेमध्ये आणण्याकरता श्रम घ्यावे लागतात, रिसोर्सेस खर्च करावे लागतात, त्यातनं प्रॉफिट मिळतो असं नाही, तो कालांतराने मिळतोय। पण सुरुवातीच्या काळामध्ये प्रॉफिट मोटिव्हमध्ये अशा प्रकारचा जो काही भाव आहे तो बसत नाही। आणि म्हणून मला असं वाटतं की ही रचना देखील अतिशय चांगल्या प्रकारे झाली की ज्याच्यामध्ये एक प्रकारे प्रायव्हेट सेक्टरची एफिशियन्सी आली आणि दुसरीकडे जे काही सार्वजनिक क्षेत्र आहे किंवा शासकीय क्षेत्र आहे याची रिस्पॉन्सिबिलिटी जी आहे ती रिस्पॉन्सिबिलिटी देखील या संस्थेमध्ये आली आणि त्यामुळे या संस्थेने अतिशय उत्तम काम या ठिकाणी केलं। आणि आज जसं सांगितलं की इतक्या मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये 6-6.5 हजार लोकांचं एक ऑन्टरप्रेन्युअर्सचं जाळं हे त्या ठिकाणी काम सुरू केलं आहे। पण आता AIचं डेमोक्रेटायझेशन करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण पुढच्या काळामध्ये आपल्याला ज्या प्रकारे जग परिवर्तित होणार आहे त्या परिवर्तनाचं सोबत आपल्याला आपली पेस ठेवावी लागेल। तर आपल्याला AIचं डेमोक्रेटायझेशन करणं आणि शेवटच्या व्यक्तीपर्यंत AI पोचवणं हे देखील मला असं वाटतं अत्यंत महत्त्वाचं आहे।